नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण पाहूयात प्रकरण 6 भारत आणि जग. भारत आणि जग या गोष्टी पाहत असताना भारताचे आपण काही गोष्टी मागच्या वेळेस पाहिलं. 1991 नंतरचे बदल, जागतिक मानवतावादी प्रश्न, जागतिकीकरण आणि भारताचे जे काही शासन संस्था आहे किंवा सुशासन आहे ते पाहिलं. आता या सर्व भारतातील गोष्टी किंवा जगातील थोडक्यात गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर आता भारत आणि भारतानंतरचे जे काही जगाचं रिलेशन आहे किंवा जागतिक देशाशी संबंध कसा आहे या सर्व गोष्टीची आणि भारताची काही परराष्ट्र धोरण आपल्याला माहिती असेल, भारताचे काही परराष्ट्र धोरण याच्याबद्दल देखील आपण माहिती घेऊयात. या सर्व गोष्टीची आपण माहिती या पाठात घेणार आहोत. तर हा व्हिडिओचा पार्ट 1 असेल. पार्ट 2 तुम्हाला मी लगेचच अपलोड करेन. हे दोन्ही पार्ट असेल, दोनच पार्ट होतील. पहिला पाहूयात भारताच्या. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण धडा खूप मोठा आहे. लक्षात ठेवा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. तुम्ही पुस्तक समोर ठेवू शकता कारण मी स्क्रीनवर शेअर करू शकत नाही. मला वाटतं पान नंबर मी 59 आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. म्हणजे भारत ही एक सत्ता असते किंवा भारत हा एक देश असताना जे काही दुसरे देश होते ते दुसरे देश भारतात होते. उदाहरण ब्रिटिश म्हणजे हे देखील एक भारत सोडून दुसऱ्या देशाची म्हणजे परराष्ट्र धोरणाचे धोरण होते. भारत ब्रिटिश वसाहत असतानाही भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सहभाग होता. आता आंतरराष्ट्रीय संबंध पाहू. त्या ठिकाणी दिल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक आणि यांची निर्मिती जेथे झाली त्या ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. आता भारत स्वातंत्र्य होण्याआधी देखील जे काही राष्ट्र आहेत त्या जे काही संघटना आहेत त्यामध्ये देखील भारत हा सहभाग होता. तसेच संयुक्त राष्ट्राच्या संसदेतील अंतिम स्वरूप तेथे दिले गेले आहे. त्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेतही भारताने भाग घेतला होता. जे काही भारत आहे ते जे काही भारताचे काही किंवा संयुक्त राष्ट्र आहे वर्ल्डमध्ये किंवा जगामध्ये त्याचा देखील त्या ठिकाणी संघ होता. स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच आहे. आपले संविधान हे देखील ब्रिटिशाप्रमाणे किंवा अमेरिकेत जे काही संविधान आहे त्याच्याप्रमाणे थोडे मिळते जुळते. तर काही बाबतीत ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळे झाले. काही बाबी ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळे आहेत. भारताची लोकसंख्या अफाट आहे. त्यानंतर पाहूयात या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण भारतीय परराष्ट्र धोरणांची उद्दिष्टे आणि तत्त्वे तसेच परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक समजून घेणार आहोत. जे काही भारताचे परराष्ट्र धोरण आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आपण भारताची परराष्ट्र धोरण आणि त्यांचे प्रभाव भारतावर कसं पडत आले ते देखील पाहत असताना पहिल्या भारताची धोरणाची उद्दिष्ट आणि तत्त्वे दोन्ही गोष्टी पाहूयात आपण. तर पहिला आहे भारताचे परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट. त्याचे पाहूयात भारताचे कोणकोणते परराष्ट्र धोरणासंबंधीचे जे काही उद्दिष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे. आता हे परराष्ट्र असल्याकारणाने जे काही जगामध्ये आपली ओळख हे शांततेचे दृष्टिकोनातून झालेले आहे. जे काही आपले महात्मा गांधी जे काही आहेत त्यांनी देखील याचा प्रसार जगामध्ये केला आहे. आफ्रिका देशामध्ये किंवा खंडामध्ये अशा सर्व प्रकारे ठिकाणी केल्याप्रमाणे भारताला शांततेचा देश म्हणून देखील ओळखला जातो. संविधानाच्या भाग IV कलम 51 किंवा कलम 51 मधील मार्गदर्शक तत्वामध्ये यांचा समावेश होतो. त्यात असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. अर्थात भारतातील जे काही संविधान आहे त्या देखील हे कलमानुसार लागू आहे. भारतातील जो काही कलम 51 द्वारे किंवा भाग 14 द्वारे हे लागू आहे. त्यानंतर पाहू तसेच स्वातंत्र्य मिळाल्यापासून 6 आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडण्यासाठी आकांक्षाही भारताने नेहमी पाठपुरावा केला आहे. भारताचे जे काही अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते हे देखील भारत हा 2020 साली महासत्ता बनेल हे कशाच्या जोरावर म्हटलं होतं तर जे काही आपले तरुण आहेत त्यांच्या जोरावर. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे याद्वारे म्हटले होते. पण 2020ला भारत महासत्ता होऊ शकला नाही असं म्हणता येईल आपल्याला. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टामध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता
आणि संरक्षण करणे, आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे. आर्थिक वृद्धी आणि विकास या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असतील. वाटलं 11वीचे जे काय आर्थिकशास्त्र पुस्तक आहे त्यामध्ये दिले आहे पहा. व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश होतो. जे काही राष्ट्रीय सुरक्षा हे देखील महत्त्वाचे आहे. आर्थिक विकास आणि वृद्धीबरोबर 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढादर कायम राहावा यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक एकात्मिकरण साधण्याचे धोरण अवलंबले हे आज देखील अवलंबत आहे. भारताची काही GDP किंवा अर्थव्यवस्था आहे किंवा आर्थिक वृद्धी आहे ती वाढत जायला पाहिजे पहा. या कारणामुळे शेजारी देशाबरोबर चांगले संबंध राखणे, आपले चाणक्य म्हटल्याप्रमाणे जे काही मित्र आहेत ते त्यांच्याशी आपण नेहमीच जे काही संबंध आहे ते चांगले राहावेत, कारण ते कधीही उपयोगात येऊ शकते पहा. क्षेत्रीय गटाबरोबर उदाहरणार्थ आता क्षेत्रीय गट पाहूयात. क्षेत्र म्हणजे क्षेत्राच्या विकासाच्या गटाप्रमाणे आसियान, युरोपियन युनियन संबंध बळकट करणे. आशियानमध्ये जे काही संबंध आहे ते देखील आज देखील बळकट आहे पहा. आता युरोपियन युनियनमध्ये देखील. त्यानंतर पाहूयात हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आहे. हे जे उद्दिष्टामध्ये तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तत्वे पाहूयात भारताच्या परराष्ट्र धोरणाची. भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांना काही मूलभूत तत्वे नेहमीच मार्गदर्शक राहिली आहेत. ती खालीलप्रमाणे काही मूलभूत जे काही तत्वे आहेत ते पाहूयात. त्या ठिकाणी दिलेत भारताची जे काही मूलभूत तत्वे आहेत. पहिला आहे राज्याची सार्वभौम समानता. सार्वभौम म्हणजे स्वनिर्णयाची हक्कांची मागणी. तुमचे जे काही निर्णय असतात ते तुम्ही स्वतः करता त्याची जे काही हक्क असते ते जे काही मागणी करतात त्याला सार्वभौम म्हटले जाते. पण सर्व राज्याचा सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर. इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे. म्हणजे आता पाकिस्तान किंवा चीन वगैरे करतात पहा भारताचे जे काही अंतर्गत बाबी असतात त्यामध्ये हस्तक्षेप काही वेळा करत असतात. आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान. जे काही आंतरराष्ट्रीय कायदा आहे त्याचा देखील सन्मान करणे हे देखील गरजेचे आहे पहा. आता जे काही अणुबॉम्ब आहेत ते देखील सर्व देशांनी निर्मिती केली, पण ते कोणीही वापरायचं नाही. हे जे काही करार आहे, आंतरराष्ट्रीय करार आहे, त्याच्यामध्ये आपण सन्मान ठेवत असतो त्याचाच नेहमीच. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग. आता काही जे काही संघ आहेत, युनियन आहेत, त्याच्यामध्ये देखील भारतात सहभाग देखील आहेतच. शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादाचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास. आता जे काही शांतता मार्ग ही खूप महत्त्वाची असते पहा. शांतताने आपण स्वातंत्र्य देखील घडवून आणलो, त्याचप्रमाणे जे काही शांतता आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपण वापरता आलं पाहिजे. जे काही तत्व आहेत आपले ते देखील वापरता आले, ते अजून देखील वापरता आहेत पहा. त्यानंतर परत 7 सप्टेंबर 1947 रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. ते म्हणाले, आता या ठिकाणी थोडक्यात माहिती दिली. जे काही पंडित जवाहरलाल नेहरू आहेत ऑल इंडिया रेडिओवर, मला वाटतं हे 10वीच्या पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला जे काही रेडिओवर त्यांनी स्पीच दिलं होतं हे खूप महत्त्वाचं त्यावेळेस स्पीच किंवा भाषण मानलं जातं पहा, जे काही पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. त्याच्यात पाहूयात, ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्ध झाली आणि ते भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील अशा परस्परविरोधी लष्कर करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे असे आम्ही प्रस्थापित करत आहोत. जे काही लष्करी बळ आहे त्यांच्यामार्फत खूप मोठ्या प्रमाणात लष्करांची त्या ठिकाणी हाल होते युद्धामध्ये वगैरे. त्यामुळे लष्कर हे काही करारापुरतेच नेहमीच असावे पहा. युद्ध हे खूप महत्त्वाचे. हे काही वेळेस युद्ध जे काही घडत असतात त्यामध्ये युद्ध होतो तो फक्त झाल्यावर एकटा हरत असतो, एकटा जिंकत असतो, या गोष्टी घडत असतात. पण जे काही त्यामध्ये प्राण गमावले जे काही सैनिक असतात त्यांचा देखील त्या ठिकाणी विचार करणे हे देखील गरजेचे असते. पण आधुनिक कालखंडामध्ये याचा विचार केला जातो असं मला वाटतं. इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएट रशियाच्या यांचाही मैत्री करण्यास आमंत्रित केले आहे. आता जे काही पंडित जवाहरलाल नेहरू आहेत त्यांनी देखील सर्व राज्याबरोबर किंवा आंतरराष्ट्रीय संबंध चांगलेच ठेवले आहेत. त्यानंतर आशिया
खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले. आता आशिया खंडातील जे काही भारत स्थान आहे त्याबद्दल काय म्हणाले पाहूयात. आम्ही आशियाई आहोत. आशिया म्हणजे आशियात राहणारे लोक पहा, आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. आता जवळचे म्हणजे आता तुमच्या घरातील एकासुद्धा सदस्य असेल, तुमची आई असेल, तुम्ही असेल, म्हणजे तुम्ही असेल त्या ठिकाणी तर तुमची आई हे तुमची जवळची असणार. तुम्ही देखील एका कुटुंबातील आहे असं म्हणता येईल. त्यानंतर भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे स्थान आहे. आता सर्व देशामध्ये भारत हा खूप महत्त्वाचा आहे पहा आंतरराष्ट्रीय जगामध्ये. त्यानंतर पाहूयात अलिप्तवाद. आता अलिप्तवाद म्हणजे काय आणि अलिप्तवादाची जी काही संघटना परिषद आहे ते देखील पाहूयात अलिप्तवाद म्हणजे काय. अलिप्तवाद म्हणजे इतरांपेक्षा आपण दूर राहायचं. आता दोघांमध्ये 5 जणांमध्ये जर भांडण होत असेल तर आपण त्यापासून अलिप्त म्हणजे वेगळे राहणे पहा. त्याच्याचप्रमाणे भारत हे काय केलं ते पाहूयात. अलिप्तवाद हे भारतीय परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अलिप्तवादाचा शब्दांश अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास करार. आता लष्करी करार म्हणजे काय, जे काही लष्करी गट होते मागच्या वेळेस आपण शीतयुद्धामध्ये किंवा युद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे जे काही मोठी महासत्ता 2 होते त्यांच्या जे काही लष्करी बळामध्ये आपण जायचं, त्यांच्या सहभागी व्हायचं आणि 2 देशांमध्ये युद्ध वगैरे करायचं, हे जे काही गोष्टी घडत होते त्यामुळे कोणत्याही लष्करीचं भाग नाही, म्हणजे त्या ठिकाणी आपण लढाईमध्ये वगैरे भाग घ्यायचा नाही पहा, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. असा आहे. युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशाशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएट रशिया आपापले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत होते. मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात वगैरे जे काही अमेरिका, सोव्हिएट रशिया होते हे आपले प्रभाव क्षेत्र निर्मिती करण्यासाठी काही देशांना त्यामध्ये घेत होते, काही देश त्यामध्ये गेले सुद्धा. त्यामुळे भारताने हे अलिप्तवाद धोरण स्वीकारलं आणि त्यापासून वेगळे राहिले पहा. त्यानंतर खाली पाहूयात तुम्हाला माहिती आहे का पाहूयात आधी शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्कर करार. आता अमेरिकी लष्कर करार या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर सोव्हिएट रशियाचे करार मी वाचत नाही, तुम्ही वाचून घेऊ शकता. नॉर्थ अटलांटिक ट्रेडी ऑर्गनायझेशन इन 1949, याला नाटो असे म्हणतात पहा. अशा प्रकारे या ठिकाणी दिले, तुम्ही वाचून घेऊ शकता. कारण व्हिडिओ मोठा होईल असं मला वाटतं त्यामुळे फास्ट घेतो थोडं. या 2 महासत्तांपैकी कोणाच्याही एकाच्या नेतृत्वाखाली लष्करी करारास भाग होण्यास नकार देऊन भारताने अलिप्तवादाचा मार्ग निवडला. म्हणजे हे जे काही दोन्ही महासत्ता होते त्यामध्ये भाग न घेण्याचा, फक्त मैत्रीपूर्ण संबंध राहील ही अपेक्षा करून भारताने त्या ठिकाणाहून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पहा. दोन्ही महासत्तापासून समान अंतर राखण्याचे धोरण भारताने अवलंबले. अलिप्तवादाची संकल्पना आणि धोरण हे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आहे, म्हणजे त्यांनी ही धोरणं स्वीकारली पहा. शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्तवादाच्या प्रस्तुतीबद्दल प्रश्न उभे राहिले, परंतु अलिप्तवादाच्या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग आजही प्रस्तुत आहेत. म्हणजे जे काही अलिप्तवाद आहे हे सर्वच गोष्टीहून अलिप्त राहता येणार नाही पहा. काही जागतिकरण जे काही 1991 जे काही बदल होते त्या बदलात देखील आपल्याला देखील सहभागी व्हायचे होते. त्या गोष्टीत आपण अलिप्त न होणे हे त्या ठिकाणी महत्त्वाचे नसते पहा. त्यानंतर तुम्हाला हे शोधापाहू आहे या ठिकाणी पाहूयात. 1961 मध्ये बेलग्रेड येथे झालेल्या अलिप्तवादाची देशाच्या पहिल्या शिखर परिषदेने अलिप्तवादाचे निकष ठरवण्यात आले. ते निकष शोधा. आता तुम्ही अलिप्तवादाचे निकष 1961 एवढं जरी टाकलात किंवा काही आलं नाही तर पुढं बेलग्रेड असे टाकलात तरी त्या ठिकाणी जी माहिती आहे ती विकिपीडियाद्वारे वगैरे येईल पाहता. त्यानंतर पाहूयात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. आता परराष्ट्र धोरण आपण पाहिलं, परराष्ट्र धोरणाची तत्त्वे आणि उद्दिष्ट पाहिलं. आता त्यावर प्रभाव करणारे घटक आहे त्या ठिकाणी मला वाटतं 5 घटक आहेत ते पाहूयात. भौगोलिक घटक पाहूयात पहिला. आता भौगोलिक म्हणजे जे काही परराष्ट्र किंवा भारत शेजारील जे काही भौगोलिक क्षेत्राबद्दल जे काही, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आशियाई देश आहोत, ते आशियाई म्हटल्याप्रमाणे आपण आशियांचे विचार करत असताना त्या ठिकाणी भौगोलिक प्रदेश हा देखील महत्त्वाचा असतो. ते पाहूयात आपण पहिला. दक्षिण भारतातील मोठी किनारपट्टी, म्हणजे भारताला 720 किलोमीटर असं किनारपट्टी आहे पहा. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा आणि भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला जातो. आता भारताला जो काही
तिन्ही बाजूला समुद्र आहे. वरच्या साईडला राजस्थानच्या साईडला वाळवंट आहे आणि इकडे वरच्या साईडला हिमालय वगैरे आहेत. अशा एक चांगल्या प्रकारे एक सुरक्षा देखील आहे भारताला. सीमेपलीकडे चीनसारखा एक मोठा देश असणे म्हणजे युरोपमधील काही छोटे देश आहेत तुम्ही पाहिलं असेल युरोपचा नकाशा वगैरे, म्हणजे छोटे नकाशामुळे काही वेळेस प्रॉब्लेम देखील होऊ शकतो सुरक्षेसाठी. आता चीनसारखा मोठा एकच देश असल्यामुळे त्या ठिकाणी लढा वगैरे देता येईल यांचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. दक्षिण आशियात भारताच्या सर्व शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. जे काही दक्षिण आशियातील देश आहेत त्यांच्याशी सीमे जुळते आहेत आता सीमाबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत त्यानंतर पण त्यापैकी कोणत्याही देशाचे एकमेकाबरोबर सीमा नाहीत. आता दक्षिण भाग भारत हा देशाला सर्वजण चिटकून आहेत मग तशा प्रकारे दुसरीकडे नाही असं या ठिकाणी सांगितलं आहे. दक्षिण आशियाच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितींचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे, म्हणजे हिंदी महासागराचा मोठा वाटा भारताला देखील आहे भारताच्या विस्तृत सागर किनारा आहे, तसेच विस्तृत म्हणजे जास्त. तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार या गोष्टी तुम्हाला माहिती असेल, भूगोलामध्ये शिकलेलं असेलच तुम्ही. त्यानंतर पाहूयात ऐतिहासिक घटक. आता आपण भौगोलिक घटक पाहिलं तर ऐतिहासिक म्हणजे इतिहासातील जे काही घटक आहेत ते देखील महत्त्वाचे पूर्ण आहेत. यात शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्याचा समावेश होतो. पश्चिम मध्य आणि आग्नेय आशियातील देशाबरोबर ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामाचाही यात समावेश होतो. म्हणजे काही ऐतिहासिक घटक आहेत त्यामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास इत्यादी गोष्टीवर देखील परिणाम होतो भारताच्या परराष्ट्र धोरणावर. त्यानंतर पाहूयात वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्येही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची आखली गेली आहेत. वर्णभेद म्हणजे काळा गोरा वगैरे ते अशा प्रकारे जे काही वसाहत म्हणजे हा भाग माझा अशा प्रकारे जे काही वसाहत विरोध आहे ते देखील त्याचा देखील स्वातंत्र्य लढ्यात समावेश होता त्यानंतर पाहूयात आर्थिक घटक तिसरा आहे. अलिप्तवादामध्ये धोरणाचा राजकीय, सामरिक तसेच आर्थिक संदर्भही आहे. अलिप्तवाद हा आपण जेव्हा स्वीकारलो त्यामध्ये राजकीय आणि सामरिक यांचाही त्यामध्ये संदर्भ होता वसाहती काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. आता जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस मागासलेपणा हे खूप महत्त्वाची बाब होता. गरिबी तर भयानक गरिबी होती भारतामध्ये. आर्थिक मदतीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. म्हणजे जे काही भारताने आयातीसाठी किंवा जे काही मदतीसाठी काही वेळेस जे काही अटी होत्या ते देखील नाकारल्या होत्या भारताने स्वातंत्र्यावेळेस. त्यानंतर पाहूयात खरा बदल केव्हा झाला आर्थिक घटकामध्ये. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण अवलंबल्यावर भारतीय परराष्ट्र धोरणावर अनेक मूलभूत बदल घडून आले म्हणजे या गोष्टीमुळे मूलभूत बदल तर घडून येणारच होते, कारण उदारीकरणामुळे उद्योगधंदे स्थापना होणार होते, रोजगार मिळणार होतं, काही वेळेस गरिबी देखील नष्ट होणार होते म्हणजे या गोष्टी या 1991 नंतरच्या धोरणामुळे झालेल्या आहेत. त्यानंतर पाहूयात आपण राजकीय घटक. आता राजकीय घटक हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पाहूयात भारताच्या परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात जे काही परराष्ट्र धोरण आहेत हे बनवणे हे देखील महत्त्वाचे आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवाल की 1920 किंवा 2020चे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचे नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल. भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते. आता हे मंडळ किंवा हे जे काही भाग आहे तो बनवण्यासाठी कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी जो काही ॲक्ट आहे तो पास व्हावा लागतो किंवा जो काही कार्यालय आहे त्यासाठी देखील एखादी ॲक्ट त्या ठिकाणी पास करावं लागते त्यामध्ये कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते तर संसद जागल्याची आणि वॉचडॉग भूमिका बजावते. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव पडतो. आता परराष्ट्र धोरणासाठी काही
बदल घडून आणलेले या ठिकाणी प्राईम मिनिस्टरांची नावं आहेत पहा. प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी हे यांचं देखील या ठिकाणी जे काही परराष्ट्र धोरण आहे त्याला बदल घडवण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत पहा. परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावते. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार याचाही परराष्ट्र धोरणावर ठरवण्यात महत्त्वाचा सहभाग होता. आता राष्ट्रीय राजकीय घटकामध्ये परराष्ट्र धोरण बनवण्यात ही महत्त्वाचा वाटा आहे आणि ते राबवण्यात आणि ते चालवण्यात आणि त्याच्या योगदानाशी जे काही संपर्क आहे त्या देखील राजकीय घटक हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पाहूयात आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव पडला. आता द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्ता या गोष्टीचा आपण ऑलरेडी अभ्यास केला, त्याबद्दल जास्त मी माहिती सांगणार नाही पहा. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. जे काही परराष्ट्र धोरणाचा एक प्रभाव आहे म्हणजे शीतयुद्धात किंवा जे काही महासत्तांचे काही वळण आहे किंवा महासत्ता घडणे आणि द्विध्रुवीय महासत्ता संपुष्टात येणे यामध्ये परराष्ट्र धोरण हे महत्त्वाचे शासन काम करत असतं. परराष्ट्र जे काही धोरणामध्ये या गोष्टी मोडतात पहा. जे काही आंतरराष्ट्रीय घडामोडी होत असतात त्यामध्ये सहभाग घेणे न घेणे, त्यांच्यात जे काही त्यांच्यात जाणे, सहभाग घेणे हे देखील गोष्टी महत्त्वाच्या असतात पहा. शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिकेच्या दरम्यानचा संवाद, 1960च्या दशकानंतर चीन पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो. आता काही दशकामध्ये भारताने काही परराष्ट्र धोरणाबद्दल काही सुधारणा घडवून आणले. 1960मध्ये चीन पाकिस्तानमध्ये संवाद झाला बा. 1990 मला वाटतं अटल बिहारी वाजपेयी नाही तर जे काही इंदिरा गांधी आहेत त्यांनी वगैरे हे संवाद केले असावे. 1990मध्ये जे काही PV नरसिंहराव वगैरे होते ते प्राईम मिनिस्टर, त्यांनी देखील या परराष्ट्र धोरणाशी संबंधित चर्चा केली पहा. त्यानंतर भारताचे जगाबरोबरचे संबंध हे पाहूयात. जगाबरोबरील संबंध प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणातील हे जगातील इतर देशाशी संबंध स्थापन करून ते वाढवण्याचे साधन आहे. आता परराष्ट्र धोरण हे जगाच्या संबंधित आहे किंवा देशाशी संबंधित, त्यांच्या व्यवहाराशी संबंधित आहे पहा. स्वातंत्र्यानंतर भारताने जगातल्या बहुतेक देशांशी संबंध प्रस्थापित केले आहे, आज देखील करत आहे पहा. सर्वच देशांशी सारखेच चांगले आणि जवळचे संबंध असणे हेही शक्य नसते. म्हणजे काही वेळेस पाकिस्तान वगैरे, म्हणजे उदाहरण सांगितलं तर पाकिस्तान या देशाप्रमाणे जो काही संबंध आहे त्यावेळेस आपण चांगले टिकवण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्या ठिकाणी टिकत नसते पहा. आणि आवश्यकही नसते. काही वेळेस काही देशाबरोबरील संबंध इतर देशापेक्षा जवळचे अथवा चांगले असतात. सामान्यपणे एखाद्या देशासाठी शेजारील देशाबरोबरचे संबंध महत्त्वाचे असतात. मोठ्या महासत्ताबरोबरील संबंध सर्व देशांसाठी महत्त्वाचे असतात. आता मोठे महासत्ता म्हणजे उदाहरणार्थ अमेरिका, रशिया यांच्याशी आपले देखील संबंध भारताचे चांगलेच आहेत, पण त्यांना देखील आपल्याशी संबंध चांगले हे ठेवणे गरजेचे असते. कारण महासत्ता असताना देखील काही गोष्टीवर आपण त्यांच्यावर अवलंबून असतो, त्यामुळे परराष्ट्र धोरण अशा गोष्टीवर अवलंबून असतो. या भागात आपण 3 मोठ्या देशाबरोबरच्या तसेच भारतीय शेजारी राष्ट्राबरोबरच्या संबंधाचा आढावा घेणार आहोत. पहिला 3 मोठ्या देशाबरोबर पाहूयात. मोठा सत्ता हा गोष्ट आधी आपल्याला समजून घेऊयात. अमेरिका ही शीतयुद्ध काळातील 2 महत्त्वापैकी एक महासत्ता होती. म्हणजे 2 होते, त्यातील एक संपुष्टात आली, एक राहिली पहा. आज शीतयुद्धोत्तर जगातील ती एकमेव महासत्ता आहे. शीतयुद्धा काळात सोव्हिएट रशिया ही दुसरी महासत्ता होती. म्हणजे काही दुसरी महासत्ता ही शीतयुद्धानंतर होती पहा. शीतयुद्ध अगोदर होती. शीतयुद्ध संपल्यानंतर हे संपुष्टात आलं पहा. त्यानंतर रशिया हा तिचा वारसदार देश राहिला. म्हणजे आज देखील आहे पहा रशिया. 21व्या शतकात एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आले. तर रशिया हे
तेल उद्योगात प्रसिद्ध आहे आणि एक मोठा जगातील देश देखील आहेच. त्याप्रमाणे विकसनशील देखील आहे किंवा विकसित देखील आहे काही प्रमाणात. याच काळात चीनचाही मोठी सत्ता म्हणून उदय झाला. भारताप्रमाणे चीनचा देखील त्या ठिकाणी उदय झाला, कारण लोकसंख्या त्या ठिकाणी जगातील 1 नंबर देश किंवा 1 नंबरवर लोकसंख्या असलेला देश चीन आणि क्षेत्रफळानुसार लोकसंख्या असलेला रशिया दोन्ही जवळजवळच आहेत 21व्या शतकात उदयात आलेल्या नवीन सत्तापैकी भारत हाही एक आहे. म्हणजे चीनप्रमाणे भारत ही एक आहे असे म्हटले जाते. त्यातील मोठ्या सत्तेतील अमेरिका पाहूयात. अमेरिकेशी आपले परराष्ट्र धोरण आज देखील चांगले. डोनाल्ड ट्रम्प, त्यानंतर प्राईम मिनिस्टर मोदी, या सर्व गोष्टी. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे अमेरिकेबरोबर संबंध चांगले होते. आता अमेरिकेबरोबर जेव्हा अमेरिका स्वतंत्र झाला किंवा भारत स्वतंत्र होण्यासाठी देखील अमेरिकेचं देखील काही वेळेस पाठबळ होतं ब्रिटनचे प्रधानमंत्री चर्चिल यांच्याशी अटलांटिका संधीविषयी वाटाघाटी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष FD रूझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. आता म्हणजे काही ब्रिटन किंवा ब्रिटिशांची जी काही आपल्या भारतावर कब्जा होती त्यावेळेस काही भारताची जी काही स्वातंत्र्याची मागणी होती त्यावेळेस ते जे काही ब्रिटनचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करताना अमेरिका देखील भारताला त्या ठिकाणी सपोर्ट केले होते मात्र शीतयुद्धातील घटनाविषयी भारत आणि अमेरिका यांचे मते अगदीच भिन्न होते. म्हणजे शीतयुद्धाकाळी थोडेसे बिघडले होते संबंध. यामुळे शीतयुद्धाच्या काळात या दोघांतील संबंध बहुतांशी तणावलेले राहिले. म्हणजे शीतयुद्धात थोडे तणावलेले संबंध राहिले. हंगेरी आणि चेकोस्लोव्हाकिया येथील पेच प्रसंगाविषयी भारताचे स्वतंत्र मत आणि अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाने भारताने केलेला निषेध हे अमेरिकेच्या नाराजीचे काही कारणे होती. म्हणजे अमेरिका कशासाठी नाराज झालं होतं तर या भारताने काही केलेल्या चुकामुळे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेची काश्मीरच्या पेच प्रसंगाविषयी भूमिका ही भारतासाठी सतत डोकेदुखी होती. आता अमेरिका देखील काही वेळेस पाकिस्तान आणि चीनला देखील सपोर्ट करत होते पण नंतर देखील ते बदलण्यात आलं. म्हणजे ज्यावेळेस 9/11 हा हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी भारताला सपोर्ट देणे हे देखील महत्त्वाचे होते. त्यानंतर पाहूयात 1970च्या दशकापासून अमेरिका, पाकिस्तान आणि चीन यांच्या जवळीक भारताची मोठी समस्या होती. म्हणजे अमेरिकेसोबत पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही संबंध चांगले होते. त्यामुळे अमेरिका आज देखील म्हणजे चीनच्या जे काही व्यापार संबंध आहे त्या देखील त्यांची दोघांमध्ये जे काही परराष्ट्र संबंध आहे ते दुखावलेले आहे त्यानंतर पाहूयात दुसरा पॅरेग्राफ. मला वाटतं पान नंबर मी 32-62 आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतर भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत. म्हणजे शीतयुद्ध 1990ला शीतयुद्ध संपल्यानंतर लगेच संबंध या ठिकाणी भारत अमेरिका सुधारले नाहीत. आता त्या ठिकाणी कशामुळे काही वेळेस संबंध दुखावले ते पाहूयात. भारताला अवकाश तंत्रज्ञानात ही मदत थांबवावी याकरिता अमेरिकेने नव्याने जन्मात आलेल्या रशियावर दबाव आणला. म्हणजे भारत जेव्हा अवकाश तंत्रज्ञानातील बदल किंवा आपले जो काही इस्रो आहे तो अवकाशात जाण्याचा प्रयत्न करत होता. जाण्याचं म्हणजे त्या ठिकाणी उड्डाण भरण्याचा वगैरे. त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही रशियाद्वारे सप्लाय केलेले जे काही मटेरियल होते त्या ठिकाणाहून बोलून घेतले होते त्यानंतर पाहूयात 1998 मधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. म्हणजे काही अणुचाचणी आहे ते करण्यास अमेरिकेने देखील दबाव आणला होता. कारण मोठे देश हे मोठे होत असतात पण छोट्या देशाने काही त्यांच्या प्रसंगी किंवा काही सुधारण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्यांच्या पोटात दुखतं हे आपण सहज म्हणतो. त्याप्रमाणे या ठिकाणी झालेलं 20व्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप बदलू लागले. म्हणजे 20व्या शतकानंतर किंवा त्याच्या शेवटी भारत आणि अमेरिका यांचे संबंध बदलू लागले भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवादी विरोधाच्या युद्धाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अमेरिकेची काश्मीर प्रश्नाविषयी भूमिका हळूहळू भारताला अनुकूल होत गेली. आज देखील ती अनुकूलित आहे पाकिस्तान
पाकिस्तान स्थित दहशतवादी गटाने 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला. त्याचप्रमाणे त्याच्या 1 महिन्याच्या अगोदर अमेरिकेत देखील हा हल्ला झाला होता. तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवावे असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले आणि 2008 मधील भारत आणि अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशाच्या संबंधात वेगळे वळण मिळाले. म्हणजे या ठिकाणी जे काही संबंध होते भारत अमेरिका ते 2001 पासून सुधारले गेले आणि 2008 पर्यंत जे काही आण्विक प्रकल्प होता त्यामुळे देखील या ठिकाणी सुधारले गेले. अमेरिकेसाठी भारत हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्र माहिती असेल तुम्हाला, महत्त्वाचा भागीदार आहे. भारतासाठी अमेरिका हा गुंतवणुकीचा मोठा स्रोत आहे आणि व्यापारासाठी मोठा भागीदार देखील आहे. जे काही अमेरिका आहे ते देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील केली आहे. या दोन देशातील संरक्षणविषयक संबंधामध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच हे दोन्ही देश भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया अशा बहुअक्षीय व्यासपीठावर भागीदार आहेत. म्हणजे व्यासपीठावर म्हणजे एक मोठे देश म्हणून या देशाकडे पाहिले जाते. त्यानंतर ते मागे आपण माहिती आहे का पाहूयात. 2008च्या नागरी आण्विक सहकार्य करारान्वये भारताचे अणुप्रकल्पाचे नागरी आणि लष्करी असे विभाजन करून नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली आणले. त्या बदलत्या अमेरिका आणि भारताच्या नागरी प्रकल्पाबरोबर संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले, ज्यामुळे भारत हा अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या बाहेर राहूनही अण्वस्त्र क्षमता बाळगू शकणारा आणि आण्विक व्यापारावर सहभागी होऊ शकणारा एकमेव देश होता. अणुऊर्जा किंवा अणू माहिती असेल तुम्हाला, जे काही अमेरिकेने वापरली होती या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मला वाटतं इतिहासामध्ये तुम्ही या गोष्टीचा अभ्यास होता. इथे फक्त माहिती आहे का म्हणून आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मी फास्ट घेतलं थोडासा. त्यानंतर सोव्हिएट रशिया कधी म्हटलं जातं 1990 नंतर. आता फक्त रशिया आता देखील रशिया हे सोव्हिएट रशिया हे विघटन झालं. त्याचीच थोडक्यात त्या ठिकाणी त्याच्याबरोबर संबंध कसे राहिले हे देखील पाहूयात आपण. सोव्हिएट रशियाबरोबर संबंध हे शीतयुद्धाकाळातील भारताचे सर्वात टिकाऊ संबंध होते. म्हणजे शीतयुद्धाकाळी देखील जे काही सोव्हिएट रशिया होते त्याच्याबरोबर चांगले संबंध होते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांसाठी सोव्हिएट रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराने कर्ज अशी मदत देऊ केली. आज देखील तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रे किंवा बंदूक किंवा लष्करासाठी जे काही साधन लागतात, धनात बंदूक वगैरे, या सर्व गोष्टी देखील आज देखील रशियाकडून मागवले जातात. भारताच्या संरक्षण दलाच्या महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरवली. तसेच शस्त्रास्त्रे जे काही सैनिकांसाठी लागतं यापैकी काही शस्त्रास्त्रे भारतात उत्पादन करण्यावरही करार केला. म्हणजे भारतात देखील उत्पादन व्हावे, यात देखील कच्चा माल देखील पाठवण्यास असे करार झाले. या दोन देशातील संबंधामध्ये 1971चा भारत सोव्हिएट मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा धरला. आता 1970 पासून जे काही कराराबरोबरच भारत आणि रशिया यांच्याबरोबर जे काही मैत्रीपूर्ण संबंध आहे ते देखील चांगल्या प्रकारे राहिले. त्यानंतर पाहूयात भारत रशिया संयुक्त पुस्तकाची तिकीट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरच्या सुरुवातीला काही वर्षांमध्ये भारत आणि नव्याने निर्माण झालेल्या रशिया यांचे संबंध चांगले नव्हते. म्हणजे या ठिकाणी जो काय रशिया होता तो एक मोठा महासत्ता तर होताच, पण जेव्हा शीतयुद्धा काळामध्ये तो आपल्या लष्करी बळामध्ये भारताला खिचू पाहत होता त्यावेळेस भारताने अलिप्तवाद चळवळ स्वीकारली. त्यामुळे त्या ठिकाणी जे काही संबंध होते ते थोडक्यात बिघडले होते. 1990च्या दशकाच्या शेवटी ते सुधारायला लागले. परत 1990ला सुधारले गेले. सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केले. काही क्षेपणास्त्रेसाठी देखील भारत देखील पुढेच आहे. तसे त्याचप्रमाणे रशिया देखील त्या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न केला. काही करार देखील झाले, त्यामुळे संबंध देखील पुन्हा एकदा सुधारले गेले. कुडनकुलम तेथील अणु ऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही मान्य केले. रशियाने आपले ॲडमिरल
गोर्शिकॉव नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली. आता एक इन्फॉर्मेशन साठी सांगतो, त्याला पुढे जाऊ थोडे 1 मिनटं. नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली, जी आज ISM आदित्य विक्रम या नावाने ओळखले जाते. मला वाटतं मी 2020 मध्ये ही जी काही नौका आहे ती बंद केली त्याला काही बिघाड झाल्यामुळे. याची प्राईस खूप मोठ्या प्रमाणे करोडोमध्ये देखील आहे ही प्राईस. तुम्ही वाटल्यास यूट्यूबवर सर्च करू शकता. INS आदित्य विक्रम याची जे काही हे पाठवलेलं होतं ते रशियाकडून, ते आज भारतामध्ये 2020 मध्ये त्याला काढून टाकण्यात आलेले ही सर्वात मोठी नौका होती. काढून टाकणे म्हणजे त्याचं डेट संपत आल्यामुळे त्या ठिकाणी त्याला काढून टाकण्यात आलेलं आहे. हे त्याला विकत घेण्यासाठी करोडो रुपये देखील गेलेले आहेत हे देखील लक्षात असू द्या. आणि तुम्हाला जर चित्र आणि माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता. वाटल्यास रशियातून येणारे शस्त्रास्त्रे हा आजही 2 देशातील संबंधाचा पाया आहे. त्याशिवाय रशियातील साखालिन 1 येथील तेल क्षेत्राच्या दोन्ही देशाची गुंतवणूक आहे. त्यातून भारताची ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होते. म्हणजे जे काही भारताचे जे काही संबंध आहे ते या ठिकाणी गुंतवणूकदार, लष्करी सैन्यासाठी जे काही हत्यारे आणि आपले जे काही तंत्रज्ञान किंवा क्षेपणास्त्रे आणि विमाने आणि त्याचबरोबर जे काही तेल आहे. आता रशिया हे खूप मोठ्या तेलासाठी प्रसिद्ध आहे आणि भारताने देखील या तेलाची या ठिकाणी मागणी करतो. त्यामुळे तेल हे त्या ठिकाणी रशियातून मोठ्या प्रमाणावर भारतात येताना दिसतो त्यानंतर पाहूयात आपण चीनबरोबरचे जे काही संबंध आहे. 1945 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट चीनला मान्यता देणाऱ्याच्या सुरुवातीला काही देशापैकी भारत हा एक होता. आता कम्युनिस्ट पार्टी काही भारतामध्ये देखील आहेत मला वाटतं. त्याप्रमाणे CCP असं काय तर का CCI असं काय तर आहे चीनचं कम्युनिस्ट पार्टीचं. त्यानंतर या 2 देशामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1949ची गोष्ट आहे आताची नाही आहे. 1954 मध्ये या दोन्ही देशाचे व्यापार आणि सहकार्याचा करार केला. त्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. आता तिबेट हे एक छोटंसं एक देश आहे किंवा देश म्हणण्यापेक्षा तोच चायनाचाच एक भाग आहे. वाटल्यास तुम्ही गुगलवर किंवा मॅपवर सर्च करून पाहू शकता. मात्र 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यांच्यात संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली. आता युद्ध देखील चाललेले पुढे गेले असेल त्याचे एक कारण होते या 2 देशातील सीमाविवाद, ज्यात भारताची लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग आहे आणि ईशान्येतील स्नेफा म्हणजेच अरुणाचलम याचाही समावेश आहे. मला वाटतं 2020 साली यासंबंधी देखील काही वेळेस तणाव वाढले होते भारत आणि चीनमधील. त्यावरून 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला. म्हणजे तो जो काही कब्जा केलेला एरिया होता त्यामुळे देखील भारताचा पराभव झाला. पण जो काही त्यांनी केलेला त्या युद्धामुळे भारताचा या ठिकाणी पहिल्यांदा पराभव झालेला आहे. म्हणजे पाकिस्तानाबरोबर जे युद्ध झाले त्यामुळे त्या ठिकाणी पराभव झालेला दिसून आलेला नाही भारत आणि चीन यांच्या तिबेटच्या दर्जाबाबत देखील मतभेद आहेत. दलाई लामा यांना भारतात राजकीय आश्रम देण्यावरून चीनने भारताविरुद्ध टीका केली आहे. आता हे जे काही दलाई लामा आहेत हे भारतामध्ये आहेत असं जे काही टीका केली चीनने पाकिस्तानावर, हे देखील एक महत्त्वाचा भाग आहे संबंध बिघडण्यात आले होते परराष्ट्र धोरणाचे. 1976 मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. दीर्घकालीन सीमा विवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशादरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला. म्हणजे जे काही आपले 2 प्राईम मिनिस्टर आहेत मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांनी देखील त्या ठिकाणी जे काही रेषा आहे त्याच्याबरोबर प्रॉपर डेटा या संबंधात त्या ठिकाणी जे काही प्रत्यक्ष सीमावाद कशा पद्धतीने आहे, कोणते सीमा ते आपले म्हणतात, आपण आपले म्हणतो, या गोष्टी जे काही युनायटेड स्टेटमध्ये यांचा देखील त्या ठिकाणी चर्चा झाली होती.
21व्या शतकाच्या भारत चीन संबंधाचे स्वरूप खूप गुंतागुंतीचे आहे. एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवादाचे अजूनही निराकरण झाले नाहीत. आता दोन्ही देश म्हणजे भारत, चीन, पाकिस्तान वगैरे यांनाही दोहो दरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होतोच असतो, आज देखील होतोच आहे. दुसऱ्या बाजूला भारताची सिक्कीम राज्यातील नथुला रस्ता द्विपक्षीय व्यापाराला खुला करण्यात आला. या ठिकाणी तुम्ही वरती पाहू शकता, नथुला हा रस्ता आहे. म्हणजे भारत आणि चीन यामध्ये खूप मोठा आज देखील व्यापार होत असतो. त्या व्यापारासाठी हा एक रस्ता त्या ठिकाणी देण्यात आला. गेल्या 2 दशकामध्ये दोहो दरम्यान व्यापारी संबंध वृद्धिगत झालेले आहे. व्यापारी संबंध ते वाढत चाललेले आहे. वृद्धिगत म्हणजे चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी हा चीन मोठा भागीदार आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताच्या काही शंका आणि आक्षेप आहेत. तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदलाविषयीची वाटाघाटी यात भारत आणि चीन एकमेकांचे भागीदार आहेत. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्याच आहे. म्हणजे आपण पाकिस्तानाशी काही संबंध त्यावेळेस चांगले करू शकत नाही. म्हणजे पाकिस्तानला आपण जास्त तणाव वाढवले तर चीन हे आपल्यावर तणाव वाढवेल हे नक्कीच आहे. त्यामुळे त्यांचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे आपण त्या ठिकाणी अडकून बसलो असं म्हणता येईल आपल्याला. दोन्हीकडून आपल्याला सीमा विवादाला सामोरे जावं लागतात. त्यानंतर भारत एक उगवी सत्ता, भारत एक मोठी महासत्ता म्हणून कशा समोर आली ते पाहूयात. आज चीन आणि भारत हे आंतरराष्ट्रीय संबंधांना आकार देऊ शकणाऱ्या देशांमध्ये गणले जातात. आंतरराष्ट्रीय जे काही संबंध आहे त्यामध्ये चीन आणि भारत हे खूप मोठे महासत्ता म्हणून पाहिले जातात. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा दुसरा मोठा देश आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. उदाहरण 3-4 वर वगैरे, 2-3 वर वगैरे. तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकसंख्येने तुम्हाला माहितीच असेल. भारत आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स अवकाशामध्ये तर झाले आहे, आण्विकमध्ये पण झालेले आहे. यामुळेच जगातल्या सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजे G20 फोरममध्ये भारताला स्थान मिळाले आहे. आता G20 हे देखील एक संघटना आहे. त्यानंतर सर्वाधिक दराने वृद्धिगत होणाऱ्या जगातील 4 अर्थव्यवस्थांमध्ये आता 4 म्हणजे ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन या सर्व देश आहेत. भारत त्याच्यातले एक आहे. त्यानंतर या गटांना 2010 साली दक्षिण आफ्रिकेचा समावेश देखील आहे. त्याला ब्रिक्स असे म्हणतात. मी मगाशी ब्रिक्स म्हटलं, त्या ठिकाणी त्याला ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. 1990च्या दशकाच्या अखेरीस रशियाने परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रियाकोव यांनी रशिया, चीन, भारत अशी त्रिपक्षीय शिखर परिषदेची कल्पना मांडली, जी एका प्रकारे भारती ही एक उगवी प्रादेशिक सत्ता आहे याला दिलेली मान्यता आहे. म्हणजे भारत ही चांगल्या प्रकारे आपण जागतिक नक्षावर दिसत आहोत. म्हणजे अर्थव्यवस्थेत बाबतीत असू द्या, लोकसंख्या बाबतीत असू द्या किंवा क्षेत्रफळाच्या बाबतीत असू द्या. त्यानंतर पाहूयात आपण शेजारील देश. हे आपण पुढच्या पाठामध्ये पाहूयात. कारण तुम्ही देखील 1 तासभर एका खुर्चीवर बसणे हे देखील तुम्हाला देखील अवघड होत असते. त्यामुळे तुम्ही देखील थोडे अभ्यास करत चला. रोज 2-3 तास तर करत जावा. त्यानंतर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन हे मी विसरू शकणार नाही. भारत आणि चीन विषयी थोडक्यात माहिती लिहू शकता. हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आज देखील काही उदाहरणे आहेत ते देखील तू या ठिकाणी मांडू शकता. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक या मुद्द्यावर स्पष्ट करा. हे मुद्दे आहेत, हे जे काही प्रभावित करणारे घटक आहेत ते देखील तुम्ही मांडू शकता. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक पण दाबत जावा. मला देखील 1 तास तुमच्याबरोबर बसावं लागतं. त्यामुळे जे काही बडबड आहे ते देखील करावे लागते. त्यामुळे कष्ट तर लागतोच. ओके, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि पाहत राहा न्यू टीच SMS. जय हिंद, जय भारत.